छत्रपतींच्या भूमीवरती जर जिहाद होतोयच, म्हणजे भूमीवरती जमिनीवरती, पण शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांना देखील ग्रासलं जाते। आता छत्रपतींच्या गड किल्ल्यांचा आणि या मुस्लिम सगळ्या लोकांचा मला काही संबंध कुठेतरी दिसत नाहीये। म्हणजे ही नावं जोडली जातात की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत हे सरदार मुस्लिम होते, असं काही इतिहासात नाहीये। आणि हे सगळं असेल तर ते खोटं आहे, साफ खोटं आहे। पण या विलासगडावरची ही सगळे व्हिडिओ तुम्ही पहा, हे आपलं मंदिर आहे, त्याची अवस्था ही आहे, हे आपली अवस्था आपल्या मंदिराची, हिंदू मंदिराची। हे पुरातत्व खातं काय घंटा काम करते तिथं, आणि त्याच्या बाजूला ही मशीद उभी राहिली। बाबांनो, माझ्या धर्माला कुठला विरोध नाहीये, या मुस्लिमांना विरोध नाहीये। तुम्ही बांधा तुमची धर्मस्थळ, अधिकृतपणे बांधा, अधिकृतपणे बांधा, कुठेही तुम्ही अनधिकृतपणे शिरू नका। आणि माझं एक खरोखर सरकारला विनंती आहे, सगळ्या गड किल्ल्यांवरती जेवढे 350 काय गड किल्ले आहेत ना, सगळ्यांवरची ही जिहादी आक्रमण हटवा, पहिली हटवा। कुठेतरी यार थोडं तरी वाटू द्या, काय वाटत असेल माझ्या महाराजांना, काय मग त्यांच्या एवढ्या सगळ्या बलिदानांना, एवढ्या मावळ्यांच्या सगळं काळीमा फासतो आम्ही मशगूल आमच्या राजकारणामध्ये। हात जोडून विनंती, कुठेतरी बाबांनो, या राजकारण्यांना, या मुख्यमंत्री हे सगळे बसलेत, काहीतरी पावलं उचला, या सगळ्या गोष्टी हटवा। आणि मला असं वाटतं या लोकांना, मुसलमान लोकांना आपल्या ज्या जागा दिलेत ना, त्यांना अधिकृत जागा द्या आणि तिथं त्यांना बांधायला लावा। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती हे सगळं नको।